तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आम्ही केदारनाथ मंदिरासाठी जात आहोत दर्शनाला. तर काल ट्रेकिंग करून आलो आणि लगेच झोपलो. तर आत्ता 6 वाजता उठलो, 7 वाजले आत्ता. तर चाललो मंदिराकडे. बाकी सगळे गेलेत, फक्त मी आणि आमचा गौतम दादा. आम्ही फक्त गौतम दादाने मला काल टांग दिला आणि तो बोललेला की चालत येईन, पण तो गोळा केला म्हणत आणि मीच चालत आलो. तर बघू शकता व्ह्यू कसला ग्लेशियर वगैरे दिसतो मस्तपैकी. तर चला पुढे भेटूया. तर मित्रांनो व्ह्यू बघा, मस्तपैकी बर्फ आलाय. हो, तर आपल्याला आता कळस दिसायला चालू झालेला आहे एकदम. तर आपण जवळ आलेलो आहोत. तर जाऊया. थोडी गर्दी वाटते तशी, पण ठीक आहे, चला. तर आता आम्ही आलेलो आहे हेलिपॅडच्या इथे. ॲक्च्युली आम्ही इथं चौकशी केली तर हेलिकॉप्टर बंद आहेत. वातावरण थोडं हे होतं उन्हात आहे. 3 महिना पहिले ॲक्सिडेंट झालेलं इथे. पूर्ण एकदम राऊंड करून डायरेक्ट खाली बसलेलं इथे. ह्याच्यात काय कोण जखमी वगैरे झालं नाही, पण जो लास्ट झालेला आत्ता ते काका सांगा होते ते खाली आहे. ते ब्लास्ट झालेलं पूर्ण. आणि आता मंदिर अजून थोडंसंच राहिलेलं आहे, बघू शकता. चाललो आहे मंदिराकडे. तर इथे यात्रा रजिस्ट्रेशनचं हे लागतो, चिठ्ठी येते एक. तर तुम्ही येताना तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन करून या, म्हणजे लगेच होऊन जाईल. आता आमचं 1-2 मिनटात झालं पण काढून, आम्हाला भेटलं पण, आम्ही काढलेलं येताना. तर आता आलेलो आहे ब्रिज, जो मेन ब्रिज आहे. आता पुढे ओम येईल, ओमचं मोठं हे येईल. आता ब्रिजजवळ आलेलं आहे. तर चला पुढे भेटू. तर आता आम्ही आलेलो आहे ओमच्या इकडे. आणि हे बघा मंदिर. हो हो हो, आपल्याला बाबा भेटलेले चांगले, फोटो वगैरे काढून चाललो आहे पुढे. तर चला. तर आता फायनली जवळ आलो आहे. हे बघा मंदिर. आणि आता फोटो वगैरे थोडे काढू आणि मग लाईनीत वगैरे गर्दी वाढले खूप. आणि बाकीचे आमचे काय काय लोक गेलेत लाईनमध्ये. आता आम्ही दोघंच राहिलो, तर आम्ही लाईन लावून घेतो. चला. तर आता आम्ही लाईनीत लागलेलो आहे आणि गौतम दादा आणि मी आहे. लाईन थोडीशीच आहे, म्हणजे एखाद तासात दर्शन होईल असं वाटतंय. आमच्या ग्रुपमधले काही जण पुढे गेले, ते 1 तास अगोदर येऊन लाईनीत थांबलेले. पण आम्ही सगळं आटपून आवरून वगैरे आम्हाला लेट झालं. आणि आम्ही पहिले मंदिराकडे पण फोटो काढला, म्हणून आम्हाला थोडं उशीर झाला. पण ठीक आहे, 1 तासात होईल दर्शन. लाईन थोडी आहे बऱ्यापैकी कमी आहे तशी. तर चला एकदम पुढे भेटूया. आता काही जास्त ब्लॉग करणार नाही, सगळं आवाज येतोय पाठनं. तर मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा मंदिर. आणि लाईन तरी पण तिथपर्यंत आहे बघा, तिथपर्यंत लाईन आहे. हळूहळू सरकते लाईन, पण ठीक आहे. चला. ग्रुप आम्हाला भेटला आहे परत. आता आम्ही आलेलो आहेत. ऑलमोस्ट 1 मिनिट झाल्या होत्या दर्शनाला. मंदिराजवळ दर्शन होईल. चला, दर्शन झाल्यानंतर भेटू. बाय. तर आता आमचं नुकतंच दर्शन झालेलं आहे मस्तपैकी, एकदम गर्भगृहात. मस्तपैकी त्या ज्योतिर्लिंगाला डोकं टेकून हात वगैरे हे करून मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता. आत्ता जस्ट बाहेर आलो. तर खूप मस्त वाटतंय, एनर्जी फील येते. आणि आता आम्ही भीमशिलीकडे चाललो आहे. तर भीमशिलीकडे भेटू. तर आमचं काय मन भरत नाही, ग्रेसिंग काका आणि आम्ही चाललो परत दर्शनाला. आता लाईन पण काहीच नाही, म्हणजे गर्दीच नाही. तर आम्ही बाकीचे गेलेत, आय थिंक वरती गेलेत भीमशिलेला. आणि आम्ही परत चाललो आता दर्शनाला, परत महादेवांना भेटायला. तर चला. तर परत दुसऱ्यांदा दर्शन करून आम्ही आता थोडं फिरणार आहेत आजूबाजूला. दुसऱ्यांदा दर्शन खूप मस्त आलं. आतमध्ये काहीच गर्दी नव्हती, आम्हीच होतो फक्त. मस्त आलं. तर चला. मी आता आलो आहे भीमशिलेजवळ. आणि भीमशिला म्हणजे 2013ला जी मोठी आपदा आलेली, त्याच्यात ही शिला वर्ण घसरत आलेली.
आणि या शिलेमुळे 2 पार्ट झाले पाण्याचे, म्हणजे स्प्रेड झाला पाणी इकडे तिकडे, म्हणून मंदिर वाचलं. तर याला भीमशिला असं म्हणतात. तर आता आपण चाललो आहे आधी शंकराचार्य यांच्या समाधीच्या इकडे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलेलो आहे श्री आदी शंकराचार्य यांची समाधी आहे इथे, हे बघा. तर आता आम्ही चाललो आहे भैरव मंदिरात आणि पूर्ण धुकं झालेलं आहे वेदर. हे बघा, हा ब्रिज आहे इकडनं, ब्रिजवरनं चालत चालत ते एकदम वरपर्यंत जायचं आहे, तिथपर्यंत दिसत नसेल. ओके, तर चला भेटूया. पूर्ण 1 किलोमीटर पूर्ण स्टीप चढाई आहे आणि धुकं पण आलेलं आहे. पुढचा तो रस्ता त्या साईडचा दिसतच नाही. तर चला पुढे भेटूया. तर आता 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक करून आलेलो भैरव मंदिरात. वरनं फोटो घेता येणार नाही का भैरव मंदिर. आणि इकडनं केदार व्हॅली दिसायची, केदारनाथ मंदिर दिसायचं, पण आता धुक्यामुळे काहीच दिसत नाही. पूर्ण धुकं झाले सगळीकडे. पाऊस पण हलका काय. तर आता आम्ही चाललो आहे खाली आणि लास्टचं दर्शन देतो तुम्हाला केदारनाथचं. आता खाली निघतो आहे कारण का पाऊस पण येतो आहे, धुकं पण खूप आहे आणि आम्हाला पुढचा प्रवास पण करायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट लाईक करा आणि इंस्टाग्राम चॅनलची लिंक देईन, त्याला फॉलो करा. चला, जय श्री केदार. तर आता आम्ही खाली उतरण्यासाठी निघतोय. तर काय आता काल तर तुम्हाला दाखवलं सगळं, आता काय वाटलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. तर चला खाली भेटूया. जय श्री केदार. तर आता आम्ही आलेलो आहोत खाली, म्हणजे ट्रेकिंग करून आता खाली आलेलो आहोत आम्ही. आणि मध्ये काय मला शूट करताना आला, थोडं फुटेज काढल्यात. पाऊस पण खूप होता आणि एकदम जोरदार पाऊस होता आणि माझ्या फोनची बॅटरी पण लो झालेली, म्हणून मला काही शूट करता नाही आलं. तर आता आम्ही आलेलो सोनप्रयागला
आणि आम्ही आता इथं स्टे करतो आणि उद्या आम्ही जाणार त्रियुगी नारायणला. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.